नमस्कार. माझं नाव धन्वंत गोकुळ अहिरराव. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचखेड खुर्द, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव. या ठिकाणी मी उपशिक्षक आहे, पण शाळेचा इन्चार्ज मुख्याध्यापक म्हणून काम करतो. सर, आपल्या शाळेला एक चांगल्या प्रकारे आपली शाळा सुपर निपुण शाळेच्या दर्जाच्या दिशेने वाटचाल करते आहे आणि आपली शाळा एक चांगल्या प्रकारे प्रसिद्धीस होता येत आहे. आपल्याला आपण या विषयासंदर्भात थोडक्यात काय सांगाल? नक्कीच निपुण हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे शासनाचा. किमान लेखन वाचन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये यावं अशी माफक अपेक्षा त्यात आहे. पण ग्राउंड लेवलला काम करताना ग्रामीण परिस्थिती बघता काही विद्यार्थ्यांना घरी तसं अभ्यासाचं वातावरण मिळत नाही, पण शाळेतच आपण शैक्षणिक साहित्याचा वापर करून मी माझे सहकारी पांडे सर मिळून विद्यार्थ्यांना निपुण करण्याचा प्रयत्न करतो. मागच्या वर्षी जी टक्केवारी आमची 81% होती, ती यावर्षी 85% पर्यंत पोहोचली आहे आणि 90% पर्यंत ती या दिवाळीपर्यंत 100% पोहोचण्याचा प्रयत्न करतोच आहे आम्ही. सर, आपली शाळा सुपर निपुण दर्जाच्या दिशेने वाटचाल करते आहे आणि आपण त्यासाठी परिश्रम घेत आहेत. आपण शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम राबवतात, काय सांगाल? शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन सरावासाठी आम्ही आपल्या ज्या वाचनपेट्या आहेत त्या त्यांना खुल्या करून देतो. त्याचबरोबर शाळेमध्ये झेरॉक्स मशीन आहे. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना झेरॉक्स देऊन आपण घरी वाचनाचा सराव, श्रुतलेखनाचा सराव देतो. त्यानंतर मोबाईलमध्ये ॲप्स घेऊन डिजिटल टी व्ही आहे, टी व्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणितसारख्या अवघड विषय जे आहेत संबोध स्पष्ट करण्यासाठी त्याचा वापर करतो. त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांचे पाढे-पाठांतर किंवा वेगवेगळे खेळ आपण मैदानी खेळामध्ये सुद्धा त्यांना कशा पद्धतीने अभ्यासात त्याचा फायदा होईल या दृष्टीने काम करतोय आणि नक्कीच त्याचा फायदा होतोय. आजूबाजूच्या जवळपास 3 खेड्यांमधले विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या गावात शाळा असून सुद्धा त्यांना सेमी इंग्रजीची शाळा आणि चांगली गुणवत्ता असलेली शाळा हे नाव त्यांच्यापर्यंत पोहोचलं म्हणून ते आपल्यापर्यंत या ठिकाणी आलेले आहेत. सर, आपल्या शाळा एक सुपर निपुण शाळेच्या दिशेने वाटचाल करते आहेत. आपलं व्हिजन काय राहणार आहे सर फ्युचरमध्ये? व्हिजन फक्त एवढंच आहे की आता आपली शाळा सेमी इंग्रजी आहे. किमान कौशल्य तर सगळ्या विद्यार्थ्यांनाच येत आहे, पण त्यापेक्षा पुढे जाऊन स्कॉलरशिप, नवोदय यासारख्या स्पर्धांमध्ये आपले विद्यार्थी निपुण व्हावेत, त्यात नंबर यावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. गेल्या वर्षी आमचे 100% विद्यार्थी स्कॉलरशिपला बसले होते आणि त्यांचा निकाल अजून आलेला नाही, पण ऑफलाईन आम्ही बघितलं असता 100% विद्यार्थी त्यात पास झालेले आहेत. सर, आपली शाळा एक चांगल्या प्रकारे आपण इम्प्रूव्हमेंट करत आहात. वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेऊन आपण म्हणजे आपल्या टार्गेटच्या दिशेने आपण वाटचाल करत आहात. तर याचं श्रेय आपण कोणाला देणार? याचं श्रेय म्हणजे विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना दिलं पाहिजे, कारण त्यांनी सुद्धा यामध्ये सहकार्य तेवढंच केलं. मी आलो त्यावेळेस 8 वर्ष झाले या शाळेत. मला एकटाच होतो शाळेला, म्हणजे मार्गदर्शन करणारही कोणी नव्हतं, मला हजर करून घेणारही कोणी नव्हतं. विद्यार्थी संख्या केवळ फक्त 12 होती, जी एक अंकी विद्यार्थी संख्येकडे जाणारी होती. पण पालकांचा सपोर्ट, सहकार्यांची मदत आणि याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी करू शकलो.